हम्म. तू तर उद्याच जाऊन ये. जय गुरु. जय गुरु. हम्म, जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. आपलं गंगाच सुरू होतं ना. हा. भागीरथी. गंगा. हम्म. हे झालंय. पुण्य परवेश झालं आपलं. आता हा. अतिशृंगे त्यातलं तिसरा एक पाठ. वाक्य मागच्या पानावर हा. शेवटचं वाक्य राहिले. नाना देशात झालं. नाना देशात तीर्थस्थानेषु ते झालं. आता पुण्य पुण्य परमेश्वर. हा. पुण्य परवेश मला वाटतं झाल्यासारखं वाटतं. झालं पुण्य. ना, झालं वाटतं ना. हा. अत्र हा आगच्छन्ति हा अस्य झालं. झालं हे. हम्म. हा. हो हो अतिशृंगे झालं. आता अतिशृंगे. हा. 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 अति तो घे. हा. हे वाचा. कोण वाचेल? अतितुंगे हिमालयस्य शृंगे यत्र यत्र गंगायाः तटे तीर्थस्थानानि सन्ति तत्र तापसः निवसन्ति. हम्म. अतितुंगे म्हणजे अतिशय उंच, हम्म. सप्तमी विभक्ती. हम्म. हिमालयस्य हम्म. शृंगे सप्तमी ही पण. हम्म. यत्र यत्र गंगायाः षष्ठी विभक्ती गंगेच्या हम्म. तटे किनाऱ्यावरती हे पण हम्म. सप्तमी विभक्ती. तीर्थस्थानानी हे हम्म. प्रथमा येईल बहुवचन. हम्म. संती. हम्म. हम्म. इथे आता हिमालयाच्या अतिशय उंच शिखरावर आणि जेथे जेथे गंगेच्या काठी तीर्थस्थाने आहेत तत्र 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 तापसहा. तापसहा हे प्रथमा तापस. विभक्ती बहुवचन. तापसाः. तपस्वी. हा. तापसाः. सहा. तापसहा अनेक वचन. हम्म. अनेक वचन बहुवचन. येस. निवसंती राहतात. निवास करतात किंवा राहतात. हा. ठीक निवास आहे. राहतात. करतात. हा. पुढचं वाचा. कोण वाचेल? ते च सरस्वती. शांतेन मनसा परमेश्वरम ध्यायन्ति. हम्म. म्हणजे च म्हणजे आधी घ्यायचा ते आणि ते हम्म. शांतेन तृतीया शांतपणे हम्म. हम्म. मनामध्ये परमेश्वराचं ध्यान करतात. मनसा म्हणजे पुन्हा तृतीय आली. हम्म. तृतीय. शांतेन बरोबर. हम्म. परमेश्वराचं ध्यान करतात. ध्यान करतात. ध्यान. पुढचं वाचा. कोण आहे का? कोण? ज्योत्स्नाताई लक्ष्मी. तुम्ही वाचा. ज्योत्स्ना लक्ष्मी. हाँ वास्ते हैं सर. हा ज्योत्स्ना. हाँ, रुग्णाः अस्या पयप्पानं कृत्वा निरोगाः जायन्ते. हम्म. रुग्ण पुस्तकामध्ये म्हणजे नी आजारी. पुस्तकामध्ये नी ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे एक निरोगाचं? मिनिट बरं. हा नवला ऱ्हस्व आहे सर. हा. निरोगाः. हा तेच. हा. ठीक आहे. हा. हं. हा. रुग्ण म्हणजे आजारी लोक किंवा रुग्णच. अस्या म्हणजे हिचे पयप्पानं कृत्वा पाणी पिऊन. पानम हम्म. कृत्वा म्हणजे पिऊन निरोगी होतात. जायंतेचा मला म्हणजे शब्दशः माहित नाही, पण मी असं जनरल म्हणते होतात, निरोगी होतात. बरोबर आहे. हम्म. बरोबर आहे ना? हम्म. जलपान करून निरोगी होतात. बरोबर. हम्म. हं. होतात. हा. हं. बरोबर. हा. नंतर पुढचं वाचा. अचूक सर. इथे. मीच वाचते असं. इत्थं मातेव एषा नदी जनान उपकरोती. इत्थम हम्म. म्हणजे अशी, अशा प्रकारे. हम्म. मातेव माता इव म्हणजे आईप्रमाणे, आईसारखी ही नदी जनान म्हणजे मला वाटतं जनच बहुवचन लोकांना. द्वितीय. लोकांना, हा लोकांना अशा द्वितीय बहुवचन. अशा उपकरोती. रीतीने. हा.
अशा रीतीने आईप्रमाणे ही नदी लोकांना लोकांवर म्हणजे लोकांना उपकृत करते. बरोबर. लोकांवर किंवा जनान. जनान म्हणजे काय होईल? देवांसारखं ना सर. हम्म. द्वितीय विभक्ती. द्वितीय म्हणजे अनेक वचन ना सर, बहुवचन बहुवचन. जन. हा, म्हणून मग ते एक असेल तर लोकाला आणि अनेक लोकांना उपकृत करते. उपकृत करते. बरोबर. पुढचं वाचा. कोण? शुभांगीताई वाचा. तुम्ही चुकून शुभांगीताई आधीच्या क्लासमध्ये जॉईन झाल्या होत्या का आज 8:20 ला? हा, बोला. आम्हाला ऐकून येते तुमचं. हम्म. ठीक आहे. दुसरं कोण? लक्ष्मीताई तुम्ही वाचा पुढचं. शुभांगीताईंचं ऐकून येते ना आपल्याला कोणाला? नाही. नाही येते सर. त्या प्रयत्न करतायत काहीतरी पण ऐकून येत आहे. हा, ठीक आहे. आहेत का लक्ष्मीताई? वाचू का? हो हो. अत एव पुराणेषु अस्याः महात्म्यम् उपवर्णितम्. वर्णितम. वर्णितम पाहिजे. वर्णितम आहे का? वर्णितम आहे हा. का? ओके ओके. हा, वर्णितम. अशा पुस्तकात प्रकारे रूपवर्णितमच दिलं ना. तुला हड्डीच देतो, सगळा डेटा उपवर्णितम पाठवतो. दिलंय ना, माझ्याकडे पुस्तकात भेटत नाही. हा, आता ठीक आहे, ठीक आहे. समाज उपवर्णितम. सोडवायला म्हणजे पाहिजे. वर्णितमच महा- पाहिजे, नाव वर्णितम टाकता नको. येत नाही. हो का? महात्म्यम उपवर्णितम. हा, बोला. बोला हा, लक्ष्मीताई. म्हणूनच हो हो, पुराणेषु अस्याः ह्याच काय म्हणतात, मला मराठीमध्ये त्याचं हे पुराणामध्ये, हा बरोबर, ह्याचं महत्व वर्णन केलं आहे. वर्णिलेले आहे. महात्म्याचं वर्णन केलं आहे, बरोबर ना? वर्णिलेले आहे. वर्णिलं आहे. हा, वर्णिलं आहे. ओके हा, हा. ठीक आहे. हा, ओके सर. हा. हा, पुढचं वाचा. पुढचं कोण वाचेल? बोला, कोण वाचू वाचतंय का पुढचं? नाही, दुसरे सर? असतील वाचू ना. मी. बाकीच्यांनी वाचू बोला दे ना जरा. दुसरं. हा. मोरेश्वर पण आहेत की. मोरेश्वर पण. सुरेश्वर, उषा, किरण ताई, हा. रंजना. कविभिरपि स्तोत्रादिरूपेण अस्याः गौरवम् उपगीतम्. हम्म. कविभिरपि मला वाटतं हा संधी आहे. हा. कविभिः अधिक अपि, हम्म. हम्म. हे तृतीय बहुवचन. हम्म. कविभिः स्तोत्रादिरूपेण म्हणजे स्तोत्र आदि रूपेण, हम्म. हम्म. हा द्वंद्व समास. अस्याः गौरवम उपगीतम. हम्म. अस्या म्हणजे हिचे, उपगीतम म्हणजे अधिक कवी भी कुठली विभक्ती? कुठली? कवी भी. कवी बी ही हे तृतीय बहुवचन सांगितलं, मग हरिप्रमाणे चालणारा कवी सारखं. मग काय होईल त्याचा अर्थ? कवी सुद्धा स्तोत्र प्रमाणे गीतातून हिचा गौरव करतात. नाही, असं नाही होणार. कवींद्वारे सुद्धा. कवी भी म्हणजे बहुवचन आहे तृतीय, म्हणजे कवींकडून तो सुद्धा तृतीय किंवा बहुवचन. कवींकडून सुद्धा स्तोत्र रूपाने हिचा गौरव गायलेला आहे, गायल्या गेलेला आहे किंवा गायला आहे. उपगीतम. हा,
उपगीतमचं हे कसं करणार फोड विग्रह? गीत म्हणजे गायलेले, गायले आहे. आणि उप म्हणजे जवळ असं. उप म्हणजे हा उपसर्ग आहे फक्त. हं. हम्म. ते कवीन गीतमचं बेसिक गई असा येतो ना ते त्याचा हो धातू हो गाणं हो त्याच्यावरून आलंय ना ते गीतम, हो म्हणून माझं थोडस कन्फ्युजन झालं. उपगीतम. कवींकडून सुद्धा स्तोत्र रूपाने हिचा गौरव गायलेला आहे. लेला आहे असं होईल. थँक्यू. चालेल. पुढचं बोला कोणी. हा, हे वाचा. कोण वाचतंय? सर मी वाचते. हम्म गंगायाः जलेन कृषीवलानां महा उपकारं भवति. हम्म हम्म गंगायाः म्हणजे गंगेच्या पाण्याने हम्म कृषीवलना म्हणजे शेतकरींना खूप उपकार होतात. कृषीवला नाम ही कुठली विभक्ती आहे? अं, कृषीवलना म्हणजे षष्ठी बहुवचन. हम्म हम्म. हम्म बरोबर. शे शेतकऱ्यांच्या हा शेतकऱ्यांचे रॅनचे खूप मोठे हा उपकार झाले. झाले. भोवती होती म्हणजे होतात का झाले. झाले? सर भवती हा तर होतात का झाले? भवती काळ कोणता आहे? भवती होतात, बहुतेक उपकार होतात होतात का झाले? होतात. नाही नाही, होतो. हा, ते होतो उपकार होत. होतो. हा, असं मोठा उपकार होतो असं. हा. सर महोपकार हा समास आहे का मग कर्मधारे? महा प्लस हो, उपकार. हो ना, मोठा उपकार कर्मधारे असेल ना सर? हा. कर्मधार आहे. हो. हम्म. हम्म. हा, पुढचं वाचा. मी वाचू का सर? हा सर वाचा. येतंय ते ऐकायला आता? हा, हम्म. आता येत आहे. येतंय. आता आता बोला. येत आहे. ओके हा, ओके. बोला आता. येतंय म्हणाले. तर तुमच्या मागे जरा टीव्हीचा आवाज येतोय शुभांगीताई. हा, बोला. पुढचं कोण वाचतंय? शुभांगीताई तुम्ही वाचताय? मी तुम्ही वाचू. वाचा. हा, कोणी वाचा. हा. ते स्वक्षेत्रेषु पर्याप्तं जलं लभ्यन्ते. हम्म त्या त्या आपल्या काय म्हणतात आपल्या शेतात पर्याप्त त्यांना पाणी मिळते. नाही, आता ते म्हणजे काय सांगा. त्यांच्याकडून ते म्हणजे काय? वे ना, म्हणजे हिंदीमध्ये वे. हा, म्हणजे ते दे ते दे ना. म्हणजे तेच. हा, ते म्हणजे तेच. हा, हा हा ते हा आपल्या शेतामध्ये शेतांमध्ये. हा, शेतामध्ये पर्याप्त म्हणजे पूर्णपणे पुरेसे काय म्हणतात त्याला? पुरेसे पुरेसे पाणी मिळवतात. मिळवतात. हा कसं लभ्यन्ते म्हणजे मिळवतात ना हा, पाणी. मिळवतात. आत्मनेपदी कसं हे लभ्यन्ते? आत्मनेपद. हा, हो. लभ्यन्ते. हा, आत्मनेपद हम्म. बहुवचन. हा, पुढे. बरोबर ना सर? ओके बरोबर बरोबर. हा ओके ओके. हा, आता पुढचं कोण वाचेल? इत्थं तत्र धान्यं वैपुल्येन जायते. इत्थम पाहिजे. इत्थम इत्थम अव्यय अशा इत्थम हा, बोला. अशा पाहिजे प्रकारे त्याला जोडायला. तत्र तेथे अव्यय धान्यम द्वितीय विभक्ती एक वचन धान्य पीक वैपुल्येन
तृतीय विभक्ती मुबलक प्रमाणात. आणि जायते म्हणजे होते, म्हणजे उत्पन्न होते. अशा प्रकारे तेथे धान्य किंवा पीक मुबलक प्रमाणात उत्पन्न होते. बरोबर आहे. बरोबर. सर जायते म्हटलं नुसतं होते म्हणायचं का उत्पन्न होते म्हणायचं? हा, तयार ऍक्च्युली होते. ऍक्च्युली कसं आहे की जायते म्हणजे ज जन्माला येणे. हा, त्या अर्थाने जायते असं वापरलं जातं. हा, अच्छा. म्हणजे म्हणून ते उत्पन्न. म्हणजे जायते म्हणजे जन्म झाला त्याचा, म्हणून ते होते, तयार होते. तयार होते म्हणा, उत्पन्न होते म्हणा. ठीक आहे सर. हा, पुढचं वाचा. अस्याः तटे बहूनि समृद्धानि नगराणि सन्ति. अस्या म्हणजे हिच्या, तटे म्हणजे काठावर, पुष्कळ, बहूनि समृद्धानि, पुष्कळ समृद्ध नगरे आहेत. खूप. आता हे बहुनी समृद्धानी नगराणी असं का आलं? हे विशेषण. नगराणी त्यांचे विशेषण आहेत ना, बहुनी. म्हणजे हे कर्ता आहे की कर्म आहे? नपुसकलिंगी नाही. नपुसकलिंगीचं प्रथमा बहुवचन आहे. नक्की ना, की द्वितीय? नगराणी नाही. प्रथमच. नगराणी संती. नगराणी संती. का बरं प्रथमा का द्वितीय का नाही? म्हणजे नगरे आहेत ना. हो, करताच आहे ना. ठीक आहे. आणि तिच्या तटावर असं आहे. आणि नगराणीचं विशेषण बहुनी आणि समृद्धानी. बरोबर. हा, वाचा पुढचं. कोण? माधुरीताई, तुम्ही वाचा. तेषां नगराणां समृद्धे कारणम् एषा एव. तेषां नगराणां म्हणजे त्या नगरांना म्हणजे षष्टी का, तेषां नगराणां समृद्धे, जे त्यांचे कारण हीच आहे. एकेकाची विभक्ती सांगा मला. नगराणां म्हणजे षष्टीच ना. षष्ठी नाही. नगराणां किती आहे काय सर? नगराणां, तेषां नगराणां. वनानाम असं. प्रथमा का द्वितीया? नाही, वनानाम आहे. तेच सांगतो. काय असेल? कोण सांगेल? षष्ठी ते नगराणाम, शहरांच्या. षष्ठी बहुवचन. षष्ठी बहुवचन. त्या नगरांच्या. नगरांच्या आहे ना. त्या नगरांच्या. समृद्धे हे, समृद्धे हे काय येईल? सप्तमी एकवचन. समृद्धे हे षष्टीच येते. षष्ठी एकवचन. मूळ शब्द काय? मूळ शब्द काय? समृद्धी. समृद्धी. मते हे सारखं समृद्धे हे. समृद्धीचे कारण हीच आहे. आता तेषां नगराणाम समृद्धीच. आता समृद्धे हे म्हणजे आता हे सगळे तेषां नगराणाम समृद्धे या सगळ्या षष्ठी आहेत. आणि म्हणजे त्याचं विशेषण आहे. समृद्धीचं विशेषण आहे नगरां म्हणजे किंवा संबंधकारक आहे. आणि कुठली नगरं? तर ती नगरं. कुठली नगरं? ती म्हणजे
तिच्या तीरावर जी च्या नगरं आहेत ती. हा समोर. हा हा. असं. हा असं. हम्म. तर म्हणजे विशेषतः मला एक सांगायचंय की बऱ्याच जणांना असा एक समज असतो की भाषा जी आहे, म्हणजे भाषेमध्ये गणित किंवा ऍक्च्युली गणित म्हणजे तर्कशास्त्र आहे, खरं लॉजिक आहे. गणित असं काही खरं वेगळा विषय नाहीये खरा. त्याला एक आपण केलेला आहे शाळेमध्ये, पण त्याचं मूळ बेस आहे लॉजिक, तर्क, नाही का? तर लोकांचा असा समज असतो की भाषेमध्ये तर्क किंवा लॉजिकला काही स्थान नाहीये, म्हणजे गणिताला काही स्थान नाही. पण ऍक्च्युअली जर भाषेचं जे व्याकरण आहे ना, ते पूर्ण हम्म. तर्कावर किंवा गणितावरच आधारित आहे. म्हणजे ज्याला लॉजिक अप्लाय करता येत नाही, तर्क किंवा न्याय तर्क लावता येत नाही ना, त्याला व्याकरण नाही जमणार. समजलं ना? हम्म. त्यामुळे हे व्याकरण लावण्यासाठी तुम्हाला तर्कच लावावा लागेल कुठेही. हे असं मग ते तसं, असं हे असं आहे म्हणून ते तसं आहे. जसं आपण गणितामध्ये जसे प्रमेय, गृहीतक वगैरे वापरायचो ना, तसं. त्या दृष्टीने तसं. तर त्यामुळे हे सगळं तुम्हाला संबंध प्रत्येक शब्दाचा जो एकमेकांशी जो संबंध आहे तो तर्कानेच आपल्याला प्रस्थापित करायचा आहे आणि त्यानुसार त्या विभक्ती ओळखायच्या हम्म. हम्म. असं. ठीक आहे. तर पुढचं वाचा वाक्य. वाचू का सर मी? हा वाचा. अस्या अस्याः जले नौकाः अपि सञ्चरति. अस्याः संचरंती. संचरन्ति. एक मिनिट हा. संचरन्ति अनेक वचन बरोबर आहे. नौका हा असल्यामुळे ते क्रियापद संचरन्ति आलं. हम्म. अस्याः म्हणजे हिच्या, षष्ठी एक वचन इयमच. हिच्या पाण्यात, जले सप्तमी, हिच्या पाण्यात नौका म्हणजे होड्या सुद्धा संचार करतात. होड्या सुद्धा संचार संचार करतात, किंवा फिरतात. हा, असं दोन्ही चालेल. फिरतात. हा, हम्म. ठीक आहे. वाचा पुढे. माधुरीताईच झालंय. शुभांगी तुम्ही वाचते बोलणार होतात ना सर. मध्ये? शुभांगी. मी वाचू का सर? नौकाभिः वणिजः व्यापारं कुर्वन्ति. म्हणजे नौकेद्वारे व्यापारी, दुकानदार व्यापार करतात. व्यापारम. तर नौकाभिः म्हणजे नौकाभिः म्हणजे कुठली विभक्ती? तृतीया नाही, चतुर्थी. तुम्ही असं अंदाजाने का द्वारे. सांगता? वास्तविक आता तुम्हाला हे पक्क बसलं पाहिजे की भी आलं की भी भी हा तृतीय शब्द नेहमी बहुवचन. तृतीया बहुवचनच असतो. शू किंवा सू असलं की सप्तमी बहुवचनच असतो. स्य आलं, स्य, श वगैरे की नेहमी षष्ठीच असते, नाही का? नाम आलं की षष्ठी बहुवचन असतं नाम. स्त्य आलं किंवा स्या आलं की ते षष्ठी एकवचन असतं. हे आता थोडस तुमच्या डोक्यात फिक्सिंग, म्हणजे पाठ करा असं मी म्हणत नाही, पण त्या सवयीने असं जे मी म्हणतो की त्या शब्द म्हणजे तो डोळे मिटून सांगता आलं पाहिजे की भी म्हणजे तृतीया बहुवचन असं. नाही का? त्यामुळे हो सर, नौकांद. नौकाभिः हो सर, बरोबर. ते नाही लक्षात आलं माझ्या. कशाप्रमाणे चालला हा शब्द? नाही कशाही असू दे, तरी सुद्धा भी हा भी हा शब्द आहे ना, माना पण पुल्लिंगी असो स्त्रीलिंगी असो, भी हा शब्द बहुतेक वेळा तृतीया बहुवचनामध्ये भीच लागतो. बघा तुम्ही, नाही का? अच्छा. तर हे तुम्ही असं म्हणजे काय ज्याला म्हणतात निरीक्षण करा वेगवेगळ्या शब्दांच्या विभक्तींचं, तुमच्या लक्षात येईल की त्याचं म्हणजे भी हा शब्द नेहमी तृतीया बहुवचन, सु किंवा शू हा शब्द नेहमी सप्तमी बहुवचन, असे डोक्यात एक तुमच्या फिक्स झालं पाहिजे. काही काही विभक्ती बदलतात पण काही काही एकदम फिक्स आहे, घट्ट आहे. ठीक आहे. नौकांद्वारे, त्यामुळे भी असल्यामुळे द्वारे होणार, नौकांद्वारे. तर वणिजहा, तर वणिजहा काय शब्द आहे? व्यापारी. प्रथमा एक वचन. पण कशाचं? प्रथम. मूळ शब्द काय? वणिज. वणिज
वणिज वाणिज्य म्हणजे व्यापारीच ना सर. हा हम्म. नाही वाणिज्य मूळ म्हणजे व्यापारीच ना. हा म्हणजे तर तुमचा जसं हा म्हणजे राम आहे हा पण रामासारखा थोडा फरक आहे याच्यामध्ये. मूळ शब्द अच्छा वणिज आहे, पण त्याची प्रथमा हा वणिक वणिक होते. वणिक प्रथमा अच्छा वणिक. वाणिक होते का. हो. हा प्रथमा. मूळ शब्द वणिज जसं असते. वाच असतं तसं वाच सारखं. बरोबर बरोबर. तसं हे वणिजचं वाच शब्दाचं जसं वाक होतं तसं वणिज शब्दाचं वणिक होतं प्रथमा. पण याचं बहुवचन वणिजहा होतं. हा व्यापारी वाणिज्य हा. किंवा वाणी. ऍक्च्युअली मूळ अच्छा शब्द त्याचा वाणी. हा आपण व्यापार. वणिक गेलाय सर मागच्या एका लेसन मध्ये ना, हो वणिक. पण हो पण तेव्हा मी आहे ना. तुम्हाला. हो बरोबर आहे, पण तेव्हा मी तुम्हाला त्याचं हे सूक्ष्म हे सांगायला विसरलो होतो तेव्हा. हो, नव्हतं, माहित नव्हतं. हो, बरोबर आहे. हम्म. हम्म. व्यापार करतात. हा बरोबर. आता व्यापारम ही कुठली विभक्ती आहे? द्वितीय द्वितीय विभक्ती. कर्म. द्वितीय क्वेश्चन. हम्म. का बरं कर्म का बरं? वणिजः कुर्वन्ति. वणिजः काय करतो? व्यापार करतो. किं कुर्वन्ति व्यापारं कुर्वन्ति. बरोबर. हा. ठीक आहे. हम्म. तर म्हणजे तुम्ही वाणिज्याला काय लिहिलं? वाणी. वाणी. हा. हा. अच्छा वाणी. ओके. वाणी समाज किंवा वाणी वाणी म्हणतात ना आपल्याकडे अजूनही मराठीत. हो वाण्याचं हो, दुकान अजून वगैरे. म्हणतात वाण्याचं दुकान. हा तसं. हम्म. मला माहित नाही विचारच तर केला. म्हणजे हिंदी. हा म्हणजे मी वाणी हा शब्द याच्याकरता वापरतो की तुम्हाला ते लक्षात येईल की वाणी वणिज हे हो समानार्थी आहेत बरोबर आहे. म्हणून. हा. ओके ओके ओके. म्हणून हा. सर किराणा माल आणल्यावर वाण सामान म्हणायचे पूर्वी. हो हा. बरोबर. हम्म. पुढचं पण वाचा. संस्कृत मध्ये वाणी म्हटलं तर ते वेगळा. वाणी म्हणजे बोलणं, काय म्हणतात वा- त्याला, हा. अच्छा. परापश्यंती भाषा. मध्यमात ती वाणी वाचा. असं पण असतं. हा. वाचा. हा. हम्म. अर्थात त्याची वेलांटी कोणती आहे, ह्रस्व का दीर्घ? वाणी दुसरीच आहे. दुसरीच दुसरीच आहे. आहे. मराठीमध्ये वाणीचा गोंधळ होतो, संस्कृतमध्ये होत नाही हम्म. असं आहे. हम्म. बरोबर आहे. हम्म. आकाशवाणी. हम्म. हम्म. ठीक आहे, अ वाचा पुढचं शब्द. अहिमा. पाहिजे ते आ झालाय. अहिमालयात होच आहे, होच आहे. समुद्र. नाही ते आ झालाय तिथे. आ पाहिजे, नाही आज होत आहे. पाहिजे. आज अहिमालयात. अहिमालयात हा नको हो आहे पाहिजे. का? हो. हा आ आ आज पाहिजे. हिमालय. आज पाहिजे. हा, आ हिमालय. सकात आ लिहिलाय. म्हणजे आ सेतू असं असं का संपूर्ण. हेतू हा सारखं. हा, आ हिमालय. बरोबर. हा. हा आ हिमालयात म्हणजे पंचमी. समुद्रम यावत एषा भारतीयानां बहुपकारम विदधाति. वीर हा धातू. सेतू हिमालय समुद्रापर्यंत यावत म्हणजे जोपर्यंत, एषा म्हणजे ह्या, भारतीयांना म्हणजे षष्ठी, भारतीयांच्यावर पुष्कळ उपकार करतो किंवा होतो. आहे. हं? विदर्भात आहे. करत आहे. हा. तर दधाती हे म्हणजे काय? दधाती म्हणजे काय सांगा? ती म्हणजे देणे. देणे ना. हा तर ते वि दधाती वि ऍक्च्युली उपसर्ग. वि उपसर्ग वि असल्यामुळे उपसर्ग ते झाला. हा. झाल्यामुळे त्याचं ते दधाती झालं द उपसर्ग हा आल्यामुळे. दधात. हा हा हम्म. पण दधातीच. हा पण याचा अर्थ असा होईल, आ हिमालयात. आता ही कुठली विभक्ती? आ जाऊ द्या. पंचमी. पंचमी म्हणजे पंचमी. पंचमी. हिमालयापासून. एक आ वचन. हिमालयात म्हणजे हिमालयापासून समुद्रापर्यंत. यावत म्हणजे समुद्रापर्यंत. समुद्रापर्यंत. हा म्हणजे सर मराठीमध्ये आसे टू हिमाचल म्हणतात तसा हम्म. शब्द आहे का? हा. बरोबर हा. बरोबर. तुम्हाला मी सांगितलं ना नेहमी, आ हा शब्द ना हा आपल्यापर्यंत या अर्थाने, जसं हा. आगच्छ म्हणजे येतो हा. तसं. हा हा. तसं आ हिमालयात म्हणजे हा. हिमालयापासून आपल्यापर्यंत किंवा समुद्रम यावत म्हणजे समुद्रापर्यंत. एषा म्हणजे हा. ही हा. भारतीयानु हा भारतीया नाम. आता भारतीय नाम हा कुठला आहे? हा षष्टी बहुवचन. भारतीयांचे षष्टी बहुवचन. हा खूप उपकार हा
देते किंवा करते असं. करते. हम्म. हम्म. म्हणजे भारतीयांवर खूप उपकार करते किंवा देते. भारतीयांवर. हा हा. असं. हा. म्हणजे म्हणजे ही हिमालयापासून हा म्हणजे ती हिमालयातून निघते म्हणून समुद्रापर्यंत. हिमालयापासून समुद्रापर्यंत हा. हा पर्यंत ही ही हम्म, म्हणजे नदी. भारतीयांवर भारतीयांवर पुष्कळ खूप उपकार करते. उपकार करते. असं होईल. हम्म. हम्म. हा. पुढचं वाचा. अतः गंगायाः दर्शनं हा पुण्यमेव. हा हो वाचा. दर्शन हा पुण्य आहे. कोण वाचा. अतः गंगायाः दर्शनं पुण्यमेव. हम्म. आता म्हणून गंगायाः म्हणजे मालायाः सारखं षष्ठी गंगेची. षष्टीच झाली. हा. दर्शन तेच आहे. पुण्यम एव. तिचं दर्शन पुण्यच आहे. गंगेचे ते हा, दर्शन पुण्यच. पुण्यकारक किंवा पुण्याच आहे. हम्म. हम्म. ठीक आहे. तर हा पाठ आपला झालाय बरोबर. झालं. हा. सोपा आहे तसा नाही का. याच्यावर काही छान होता. हा लेसन चांगलं होतं. हम्म. हा ठीक आहे. आता आपले सुभाषित मागे एक कुठला तरी राहिला होता ना आपला. हो आहे किंकरी ना तो. पश्य किम किंकर. कर्तव्य. तेराव्या आहे 13वा. हा ठीक आहे. आणि तर मध्येच हा एक नुसतं राजाचं दिलाय 14वा पाठ. राजाचा तो बघूया आधी. राज राज. हा 13वा घेऊया आपण शब्द याचे. हा वाचा. कोण वाचताय का? वृक भेडिया लांडगा. एक मिनिट हा. व्या मला रंजनाताई, सुजयाताई, उषा किरण, शुभांगीताई या बोलत नाही आहेत का बरं? जास्त बोलत नाही का बरं? काही प्रॉब्लेम आहे का? मग मला कळणार कसं तुम्हाला किती कळत होते? ठीक आहे. अचला अचला पण आहेत ते. अचला अचला बोला. मी वाचू का सर शब्दार्थ हा? हो वाचा ना. वाचा. ओके. रुक भेडिया लांडगा. व्यापाद मारकर मारून. व्यापाद्य. व्यापाद्य मारकर मारून. भैक्षम्य भैक्षम हम्म. खाणे योग्य खाण्याला योग्य. क्षुताक्ष्माः क्षुत्क्षामः. भुके क्षु क्षुत्क्षामः. क्षुक्षामः. हा तचा उच्चार करायचा नाही. करायचा ना. क्षुत्क्षामः असं. क्षुत्क्षामः. ओके. हा भुकेने व्याकुळ. हम्म. अविशत घुस गया आत प्रवेश केला. पिनम मोठा किंवा पुष्ठ. अनामयम कुशल. अवादित बोलला. सहे सहन करता हूं सहन करतो. किणम पट्टे का निशान पट्ट्याची खूण. उच्चिष्टम झुटाळा उष्टे. सारमेय कुत्रा. विमना उदासीन. प्रचक्रिमे आरंभ केला. उपेत्य जवळ येऊन प्राप्त करून अथवा प्राप्त करके. तर इथं रुक हा शब्द माहिती असेल तुम्हाला. रुक लांडगा बरोबर. बहुतेकांना माहिती असेल. भैक्षम म्हणजे भिक्षा
योग्य. जसं आपण हा तर म्यूट करा हा, आवाज येत आहेत बॅकग्राऊंड बरेच. हा, भैक्ष म्हणजे भिक्षेला योग्य किंवा भिक्षा म्हणजे खाण्याला योग्य असं. क्षुत क्षुत क्षामहा. हा, क्षुत म्हणजे क्षुधा. हा, तर क्षामहा म्हणजे क्ष क्षम म्हणजे क्षमा म्हणजे सक्षम असं, म्हणजे काय भुकेने व्याकुळ. हा, सक्षुत म्हणजे भुकेने असं. हा, अविशत आपलं झालेलं आहे मला वाटतं ना, विशत शब्द. हा, तर पीन म्हणजे ब्रॉड किंवा मोठा. अनामयम म्हणजे क्षेम. तर अनामयम हा मूळ शब्द याचा आमय. आमय म्हणजे काय, अं, जसं निरामय अनामय हे दोन्ही एकच अर्थ आहे, की रोग नसलेला म्हणजे नंग तत्पुरुष समास आहे हा, की ज्याला आमय नाही तो अनामय असं. तसं. अवादित. वदच भूतकाळ हा. सहे, आता सहन करणे हा सह धातूचं हे आत्मनेपदी आहे. सहे सहावहे सहामहे असं. हा. नंतर सारमेय हा. तर सारमेय हा, कुत्र्याला सारमेय म्हणतात का, कारण असं म्हटलं की सरमा नावाची एक ती कुत्री होती आणि ती स्वर्गातली, आणि तिची संतती म्हणून सगळे सारमेय असं. हम्म. नंतर विमना. विमना म्हणजे मन म्हणजे मन, आणि वि म्हणजे विरोधी. म्हणजे वि या उपसर्गाचे मागे मी सांगितलं होतं ना, तसे दोन अर्थ होतात. एक म्हणजे विशेष, आणि वि म्हणजे विरोधी. म्हणजे ज्याचं मन नाही ज्याला आपण म्हणतो असं विरोधी, म्हणून विमना म्हणजे उदास असं. उच्छिष्टम हा शब्द, उत हा शिष्टमला उत हा प्रत्यय लागलेला आहे. सॉरी, प्रत्यय नाही, उपसर्ग. उच्छिष्टम. तर म्हणजे का, की ऍक्च्युली आता उच्छिष्ट ज्याला म्हणतो, की ज्याला आपण मराठीत उष्ट म्हणतो, त्याचाच अपभ्रंश झुटा. हिंदीमध्ये झुटा उष्ट हेच दोन्ही उच्छिष्टच अपभ्रंश आहेत. तर शिष्ट म्हणजे काय, सन्माननीय म्हणजे, आणि म्हणजे उडालेलं किंवा वरती आलेलं. म्हणजे थोडक्यात काय, ते जेवून उठतात तेव्हा जे उरतं त्याला उच्छिष्ट म्हटलं जातं. जेव्हा शिष्ट लोक जेव्हा जेवून जे उरतं किंवा किंवा ते उठल्यावरती जे राहतं, जेवून उठल्यावरती, त्याला म्हणतात उच्छिष्ट. हा. नंतर प्रचक्रिमे. हा, ते चकार म्हणजे क्रू करोती धातूचं हे म्हणजे त्याचं चक्री म्हणजे चकार वगैरे असं होतं ना, त्याचं प्र हे उपसर्ग लागून प्रचक्रिमे म्हणजे हा भूतकाळ झाला. परत उपेत्य. तर आपल्याला माहिती आहे बरोबर. उपेत्य आता आधीच्या याच्यात आला होता ना, उपेत्य म्हणजे हो जसं हो झालं. सुभाषितांमध्ये. हा, तर म्हणजे कुठलाही शब्द जवळ. हा, जसं उपनिषद. हा, उपेंद्र किंवा हा, तर ते तसं उपेत्य म्हणजे जवळ येऊन किंवा प्राप्त करून. हे म्हणजे या शब्दांचं थोडस मला मी स्पष्टीकरण दिलं, की ते लवकर म्हणजे चांगल्या प्रकारे हो. लक्षात राहतील असं. आणि किंकर म्हणजे काय, सेवक ना. हा, किंकर. आता किंकर हा शब्द काय माहितीये का, की किम 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 म्हणजे काय. किम करो. काय. हा, कर म्हणजे करणारा. हा, किंकर म्हणजे तो काही करतो, ज्याला आपण मराठीत हरकाम्या म्हणतो ना. हरकाम आहे. हा, तसं म्हणजे कुठलंही काम करणार तो किंकर असं. बाकी सैनिक फक्त सैन्याचं काम करेल. हा, आचारी फक्त स्वयंपाकाचं काम करेल. पण किंकर हा फक्त हा काहीही कुठलंही काम काम करेल. हा, जसं पडेल ते काम. मराठीत नारायण म्हणतो ना आपण तसं. हा. तसं. हा, तर तर तसं किंकर. पडेल ते काम कर. हा, तर पुराणातल्या कथांमध्ये किंकर असा दास अशा अर्थी पण तेच वाचलेलं तेच आहे. तेच तेच हा, दास म्हणजे विषय ते म्हणजे सेवक, त्याला काही नोकर, सेवक. स्पेसिफिक काम नसतं, त्याला पडेल ते काम असं. हम्म. आणि किंकरही पश्य किंकृतम. आता हे जे टायटल याच्यावर तुम्ही विचार करा, आणि मला उद्या याचा अर्थ सांगा, या टायटलचा, या धड्याचा याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा आहे. किंकरही पश्य पश्य म्हणजे किंकृतम. उद्या प्रत्येकाने सांगा. ठीक बर आहे. बर, उद्या सांग.
हा थांबूया पुढे. पाठाचा अर्थ पाठाच्या कळल्यानंतर त्याला पाठाच्या अर्थाच्या पाठाच्या अनुषंगाने नावाचा सांगता येईल कदाचित. नाही आधी सांगा पाठाच्या नावाचा अर्थ. ठीक आहे.